कर्जमाफीबाबत सरकार गंभीर योग्य वेळी निर्णय घेऊ, ठाकरेंप्रमाणे आम्ही दुटप्पी भूमिका घेत नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा. शेतकऱ्यांनी गिरीश महाजन यांचा ताफा अडवला, तात्काळ मदत करण्याची शेतकऱ्यांची मागणी, प्रशासनाकडून मदत मिळवून देण्याचं महाजनांचं आश्वासन. बीडमध्ये पुराच्या पाण्यात 30 ते 40 जण अडकले, लष्कराचं पथक दाखल, मदत कार्य सुरू. पूरग्रस्तांना 2,2500 कोटींची मदत, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय, शेतकऱ्यांना दिलासा मिळणार. मुख्यमंत्री स्वतः पूरग्रस्त भागाचा दौरा करणार, दुष्काळाचं राजकारण करण्याची काहींना वाईट खोड, फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला. हिंदू नव्हे तर बळीराजा संकटात, आमदार रोहित पवार यांचा चिमटा. महाराष्ट्रात पुरामुळे 70 लाख एकरचं नुकसान, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती. अजित पवार पुण्याऐवजी मराठवाड्यात जाणार, सार्वजनिक कार्यक्रम टाळून पूरस्थितीवर लक्ष. शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमाफी द्या, खासदार सुप्रिया सुळेंची महायुतीकडे मागणी. लातूरमध्ये लाखो हेक्टरवरील पिकं उद्ध्वस्त, शेतीसह दुभती जनावरही गेली वाहून, बळीराजानं फोडला जय महाराष्ट्राच्या कॅमेऱ्यासमोर हंबरडा. पंकजा मुंडे बीडच्या पूरस्थितीचा आढावा घेणार, नागरिकांना सतर्क राहण्याचे मुंडे यांचं आवाहन, मराठवाड्यात पुरानं भीषण स्थिती. अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी शाळा बंद, शाळकरी मुलांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाचा निर्णय. धाराशिवमध्ये पूर नियंत्रणात, मात्र प्रचंड नुकसान, पुरात अडकलेल्या नागरिकांना हेलिकॉप्टरद्वारे वाचवलं, आता आव्हान शेतीच्या नुकसान भरपाईचं. नाशिकमध्ये संततधार, नांदूर मध्यमेश्वर धरणातून जोरदार विसर्ग, गंगापूर, दारणा, भावली धरणांचेही दरवाजे उघडले. पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवल्याचं प्रकरण, भाजप कार्यकर्त्यांनी दिला दणका, डोंबिवलीत काँग्रेस नेते मामा पगारे यांना नेसवली साडी. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडून अंबेमाता पूजन, तलवार भेट देऊन केंद्रीय गृहमंत्र्यांचा सत्कार.